2800 एकर एका गावामध्ये जमीन आहे वक्फ बोर्डाची, एका गावात. तर आपण एवढ्या रात्री कुठं चाललोय? एवढ्या रातच्याला आपण चाललोय सांगली जिल्ह्यामध्ये एक मिरज नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये आपण चाललोय. ढवळी गावामध्ये आपण चाललो आहे. तर हे गाव तर नॉर्मल वाटतंय, तुम्हाला असं का वाटतंय इथं वक्फच्या प्रॉपर्टी असतील? वक्फच्या प्रॉपर्टी आहेत म्हणून तर इथं आलोय भाऊ आपण, लोकांना दाखवण्यासाठी. हिंदू समाज जो झोपलेला आहे त्याला सत्य परिस्थिती अवगत करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तुला काय वाटतं इथं किती वक्फच्या प्रॉपर्टी असतील? असतील 50-60 एकर. 50-60 एकर. हो. थोडासा अजून वरचा नंबर गेस कर. हे गाव तर बारक आहे, 150-200 एकर असेल. 150-200. हो. अजून वरचा नंबर इमॅजिन कर. 500 असेल. अजून वरचा. अजून वरचा 1000. अजून वरचा. अजून वरचा. तर तुम्ही नेमकं गावाचं म्हणताय का जिल्ह्याचं म्हणताय? गावाचं म्हणतोय भाऊ, गावाचं. विचार कर, अजून गेस कर पुढं. 2000 एकर. 2800 एकर जमीन फक्त या एका गावामध्ये आहे. 2800 एकर जमीन. सर मला नाही खरं वाटत. खरं नाही वाटत तुला? नाही. माझ्यावर विश्वास नाहीये ना? नाही. ठीक आहे, थांब जरा. तो लॅपटॉप काढ जरा पटकन. ये बघ जरा, इथं वेबसाईट दाखवतो तुला. EI वक्फची वेबसाईट. याच्यामध्ये मी सांगलीमध्ये गेलो, डिस्ट्रिक्ट सांगली, त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका मिरज, त्याच्यानंतर रुरल, आणि रुरल एरियामध्ये मी ढवळी गाव सिलेक्ट केलं. त्याच्यामध्ये गेलो. आता इथं याच्यामध्ये किती प्रॉपर्टी दिसत आहेत? दोन प्रॉपर्ट्या. आता इथं बघ, त्या 2 प्रॉपर्ट्यामध्ये ऍग्रिकल्चर लँड किती दिसते? 1. आता ह्याच्या आतमध्ये जातो, एकच प्रॉपर्टी दिसते. क्लिक हो. केली. आता इथं डोनरचं नाव दिसतंय का? वाकिफ नेम काहीच नाहीये. आणि वक्फचा प्रकार बघ काय आहे, वक्फ बाय युजर, म्हणजेच इस्लामिक धर्मकार्यासाठी संपत्ती वापरली म्हणून त्यांची झाली. आता इथं मजा बघ, 1127 हेक्टर जमीन. 1127 हेक्टर म्हणजे किती होतात एकर मध्ये? त्याला इंटू 2.45 कर, म्हणजे साधारण 2800 एकर जमीन ही या गावातली वक्फ बोर्डाकडे आहे. आणि ह्याचा तुम्ही गट नंबर पण बघू शकता. गट क्रमांक 1 ते 43, 45 ते 70, 72 ते 92 हा आहे गट क्रमांक. अशा पद्धतीनं आपण या गावामध्ये आलेलो आहे. 2800 एकर एका गावामध्ये जमीन आहे वक्फ बोर्डाची, एका गावात. या गावामध्ये हे मुस्लिम बहुल एरिया पण नाही. आय थिंक 20-50 घरं असतील मुस्लिम समुदायाची. मग ही एवढी 2800 एकर जमीन, शेत जमीन कोणी दान केली? कुठून दान केली? इकडच्या गावकरी लोकांना माहिती तरी आहे का की हे असं झालेलं आहे? याचा विचार प्रत्येक हिंदू समाजातल्या बांधवाने करावा. आपल्या जमिनी आपल्याच नावावरती आहेत का हे फक्त चेक करावं, एवढी मी त्यांना विनंती करतो.